साम टीव्ही बातम्याला आपल्या सहर्ष स्वागत आहे। आता मी बेळगाव आणि सांगली जिल्ह्यामध्ये एका कागवाड तालुका आणि मिरज तालुक्याच्या मध्ये असणारे एक कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर याच्याजवळ आहे मी। आता याच्यामध्ये महाराष्ट्र चेकपोस्टमध्ये आता जे पोलीस अधिकारी दिसत आहे, प्रत्येक गाड्यांना तपास करून व्यवस्थित तपास करून काही अनघटना होऊ नये त्याप्रमाणे त्यांनी तपासणी करत आहेत। आपण याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकताय प्रत्येक वाहनाचा संपूर्ण तपासणी करत आहेत। आता आम्ही कागवाड व मिरज तालुक्यामधला एका कागवाड बॉर्डरमध्ये आहे आम्ही। इथं पोलीस अधिकारी प्रत्येक वाहनाचा खूपच व्यवस्थित चांगलं पद्धतीने तपासणी करत आहेत। आतापर्यंत काही पैशाचं वगैरे काही आढळता घडलं नाही आहे, तरीसुद्धा आम्ही अधिकाऱ्यांची थोडे ह्या बाबतीत मी बोलणार आहे। त्या अगोदर तुम्ही गाडीचं पूर्ण तपासणी कसं करत आहेत, अधिकारी कोणत्या प्रमाणाने वाहन तपास करत आहेत यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण बघू शकताय। आता आपल्यासोबत अधिकारी बरोबर मी थोडं बोलणार आहे। आतापर्यंत काहीतरी असं काही पैशाच्या बाबतीत काहीतरी मिळाले का, कर्नाटकमधून येणाऱ्या गाड्याचं काहीतरी मिळाले का त्याबद्दल मी प्रश्न करणार आहे। बघा विचारू काहीतरी असं अनहोनी घटना काहीतरी घडल्या आहे का या बाबतीत मी जरा पोलीस अधिकाऱ्यांना बोलणार आहे। सर, आतापर्यंत आपण जी तपासणी केला आहे का, काहीतरी आपल्याला काहीतरी पैशाचं वगैरे काही असं अनघटना काहीतरी घडलेलं आहे का? हो, आपल्याकडे एक 21 तारखेला आपल्याकडे कर्नाटकमधून महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला गुटखा अवैध जो व्यसनाच्या आहारी महाराष्ट्रात तरुण पिढी जाणार नाही म्हणून महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेला गुटखा हा म्हैसाळ आंतरराज्य चेकपोस्ट येथे आपल्याला एक 5,93,000 मुद्देमालाचा इथे सापडण्यात आलेला आहे। आमच्या टीमनं त्याच्यावर कारवाई करून मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केलेला आहे। लोकसभा इलेक्शन 2024च्या अनुषंगाने अवैध वाहतूक असेल तसेच इतर वाहनांची जडती आचारसंहितेला लागून कुठलेही होणार नाही याची 24 तास सतर्क राहून वाहनांची चेकिंग करण्यात येत आहे। पैशाचं काहीतरी आपल्याला काहीतरी नाही, आतापर्यंत आपल्याला पैशांच्या बाबतीत काही सापडलेलं नाहीये, तरी आपण वाहनांची चोख तपासणी करण्यात येत आहे। आता कर्नाटकमध्ये सर मगाशी मी तिकडे कागवाड चेकपोस्टमध्ये गेलतो, त्यांनी सांगितलं 150 किलो चिकन काहीतरी घावलं असं म्हणले त्यांनी। चिकन आपण धरू शकतो काय याच्यामध्ये, धरू शकतो काय महाराष्ट्रामध्ये गोवंश जे असेल त्यावर गोमांस यावर वगैरे बंदी आहे। गोमांस आहे सर, गोमांस वेगळा आहे। मी चिकन बद्दल बोलतोय। आता त्यांनी एक व्हिडिओ दाखवला, एक वार्ताहर मला भेटलं होतं, त्यांनी व्हिडिओ दाखवला आता असं चिकन धरलेलं आहे, 150 किलो चिकन धरलं। मग चिकन नेमकं त्या याच्यामध्ये येत नाही सर, त्या आम्ही तुम्ही करू शकतो काय त्यांची तपासणी करून जर तो गोवंश वगैरे असेल त्यांच्या आपण फक्त गोमांस तेवढाच त्यावर आपण कारवाई करतो। ठीक आहे सर, धन्यवाद आपल्याबद्दल, श्याम टीव्ही बद्दल धन्यवाद सर, थँक्यू सर।